चला तर बघूया जबरदस्त कॉन्सेप्ट याच्यामध्ये, जो की सगळ्यांना माहीतच असला पाहिजे, कारण तुम्ही जावा डेव्हलपर आहे म्हणजे स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट हे फ्रेमवर्क यूज करणार, जे की इंडस्ट्रीमध्ये जावा इकोसिस्टममध्ये वाईडली यूज होतं, स्पेशली फॉर वेब डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेकन्सीज असतात आणि इंटरव्ह्यूमध्ये हे डेफिनेटली विचारलं जातं. स्प्रिंग कोअर, स्प्रिंग कोअर काय आहे, आणि त्याच्यामध्ये स्प्रिंग कोअरमध्ये आला, स्प्रिंगचा इंटरव्ह्यू चालू झाला, स्प्रिंगचा इंटरव्ह्यू चालू झाला रे झाला, काय चालू होतं, इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल काय असतं आणि डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं. इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल, डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं हे विचारलं जातं, म्हणजे जातच 100%. कारण हा काय आहे, हा स्प्रिंग फ्रेमवर्कचा कोअर आहे. स्प्रिंग बूट काय आहे, स्प्रिंगच्या वरती स्प्रिंग, स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट हे वेगवेगळं नाहीये. स्प्रिंग बूट फक्त स्प्रिंग हे कोअर आहे, स्प्रिंग फ्रेमवर्कचा एक प्रोजेक्ट स्प्रिंग बूट. ठीक आहे, तर स्प्रिंग कोअर सगळ्या शिकायचं. कोअर म्हणजे तुम्ही समजतो जसं पृथ्वीचा कोअर असतो, त्याला बाहेर नाही काढता येत, त्याच्या भोवती सगळं बनलेले, बरोबर. सेम आपलं हार्ट आहे ना, हार्ट, असं म्हणू शकतो का आपण, पूर्ण आपली बॉडी, माझे हात पाय, माझं तोंड, सगळं माझं ए टू झेड, जर हार्ट किंवा ब्रेन जर बंद पडलं तर चालू शकेल का नाही, म्हणजे त्याच्यावरच सगळं चालू आहे. तसंच स्प्रिंग कोअर हा याचा हार्ट आहे. कशाचं, अख्ख्या स्प्रिंग इकोसिस्टमचं स्प्रिंग कोअर इज हार्ट, बरोबर. तर स्प्रिंग कोअरमध्ये, स्प्रिंग कोअर बनले कशापासून, काही स्पेशल टॉपिक्स आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत, ज्यांनी स्प्रिंग कोअरचा स्पेशल तयार होतं. काय स्पेशालिटी आहे, स्प्रिंग कोअर करतं काय, त्याचे काय काम आहे, तर त्यातलं एक आहे इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल अँड डिपेंडन्सी इंजेक्शन. तर लक्षात घ्या, एक छोटीशी गोष्ट सांगतो. इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल म्हणजे काय, कंट्रोल इन्व्हर्ट केलाय आपण, म्हणजे आधी कोणाकडे तरी कंट्रोल होता, तो कंट्रोल आपण बदलला, म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल दिला. आता कशाचा कंट्रोल ते आपण बघणार आहे. आणि डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय, काहीतरी डिपेंडन्सी आहे त्याला आपण इंजेक्ट करतोय. आता कशाची डिपेंडन्सी कशामध्ये, म्हणजे डिटेलमध्ये बघू आपण. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. तर इथे काय लिहिलं, इन्व्हर्जन कंट्रोल म्हणजे काय लिहिलेलं आहे, सॉफ्टवेअर डिझाईन प्रिन्सिपल इंडिपेंडेंट ऑफ लँग्वेज. तर हे फक्त जावामध्ये असतं का, नाही, हे कोणत्याही लँग्वेजमध्ये असू शकतं, कारण हे कोणत्याही लँग्वेजला डिपेंडंट नाही आहे. इट इज जस्ट अ सॉफ्टवेअर प्रिन्सिपल आहे इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल, बरोबर. कंट्रोल फ्लो ऑफ प्रोग्राम इज इन्व्हर्टेड म्हणजे काय, अगोदर कसं व्हायचं, कोणताही ऑब्जेक्ट मला पाहिजे, जावाचंच आपण बोलू, कोणताही ऑब्जेक्ट पाहिजे, स्प्रिंगच्या आधी आपल्याला काय करायला लागायचं, तुम्हाला माहीत नसेल जावाचा ऑब्जेक्ट आपण कसा बनवतो. फॉर एक्झाम्पल माझा क्लास आहे टायर, बरोबर. तर जावाचा ऑब्जेक्ट कसा बनवणार मी, न्यू टायर, आणि याचा मी कन्स्ट्रक्टर कॉल करतो इथे, आणि हा इथे मी कॅच करतो टायर, आणि त्याचं रेफरन्स नाव पण टायरच देतो. याच्यामध्ये माझा ऑब्जेक्ट तयार होईल, हा ऑब्जेक्ट तयार होईल, नाही हा त्याचा रेफरन्स. ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय होतं, आणि हे न्यू कीवर्ड म्हणजे काय, हे प्रोग्राममध्ये जेव्हा तेव्हा तुम्ही न्यू कीवर्ड लिहिता, बरोबर, तर या टायरचा ऑब्जेक्ट तयार झाला तिथे. मग ज्यावेळी मला हा टायरच्या जागी, फॉर एक्झाम्पल हे टायर कोणत्या कंपनीचं आहे माझं, बरोबर, तर टायर कोणत्या कंपनीचं आहे, फॉर एक्झाम्पल मी सिॲटचं टायर घेतलं, तर सिॲट टायरचा मी आता ऑब्जेक्ट क्रिएट केला. मला उद्या जाऊन सिॲट नाही MRF टायर पाहिजे, तर मी कोडमध्ये जाणार आणि तिथे MRF करणार, तर कोड चेंज होतो, हे चुकीचं, बरोबर. कधीही कोड चेंज करता आला नाही पाहिजे, ज्या ज्या प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करता त्या बाहेरून टाकता आले पाहिजेत, बरोबर. म्हणजे आता ऑब्जेक्ट कोण बनवतोय, डेव्हलपर बनवतोय, तर हे काम कोणाला द्यायचं आहे, ऑब्जेक्ट बनवायचं आपल्याला काम फ्रेमवर्कला द्यायचं आहे, सिस्टीमला द्यायचं आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट बनवायचं कंट्रोल हे इन्व्हर्ट करायचं दुसऱ्याला द्यायचं आहे, म्हणजेच कोणाला, फ्रेमवर्कला, सिस्टीमला द्यायचं आहे, बरोबर. हे काय, हे कोण सांगतं, कोणतं प्रिन्सिपल, इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल. तर डिपेंडन्सी इंजेक्शन काय, मग पॅटर्न थ्रू विच इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल इज अचीव्ड. तर इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल हे प्रिन्सिपल इम्प्लिमेंट कसं करायचं, युझिंग दी कॉन्सेप्ट डिपेंडन्सी इंजेक्शन. म्हणजे तुम्ही काय समजा, जर जावा तर तुम्हाला माहित असेल इंटरफेसांनी त्याला इम्प्लिमेंट करणारा क्लास असतो, तसं समजा की हा एक इंटरफेस आहे आणि हा त्याचा क्लास आहे, त्याला इम्प्लिमेंट करायचं. इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल कसं इम्प्लिमेंट करतो, युझिंग डिपेंडन्सी इंजेक्शन, बरोबर.
तर पॅटर्न थ्रू विच इनोव्हेशन ऑफ कंट्रोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट, जसं मी सांगितलं ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलपरपासून ॲप्लिकेशन किंवा डेव्हलपरपासून कोणाला देतो आपण? स्प्रिंग IOC कंटेनर. IOC इन्व्हर्जन ऑफ कंट्रोलचा एक कंटेनर असतो स्प्रिंगमध्ये, त्याला हे पूर्ण लाईफ सायकल मॅनेज करतं, क्रिएशन, डिस्ट्रॉईंग, एव्हरीथिंग ते IOC कंटेनर मॅनेज करतं. डिटेलमध्ये आपण बघणार आहे. आता सध्या फक्त हे काय असतं मी सांगतोय. तर याने लूज कपलिंग अचीव होतं. लूज कपलिंग कसं अचीव होतं ते पण बघणार आहे आपण. तर बघा ॲडव्हान्टेज पण मी सांगून टाकतो. ॲडव्हान्टेजेस सांगायच्या आधी मी काय करतो, आधी फॉर एक्झाम्पल लेट्स से तुमच्याकडे स्प्रिंग फ्रेमवर्क तुम्ही यूज करत नाही आणि तुम्हाला डिपेंडन्सी इंजेक्शन अचीव करायचं, तर त्याच्यासाठी पॅटर्न इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. सिंगलटन पॅटर्न, फॅक्टरी डिझाईन पॅटर्न, बिल्डर पॅटर्न, असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, डिझाईन पॅटर्न्स आहेत, जे आपण प्रोग्राममध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये डेव्हलपमेंट करताना यूज करतो. तर या प्रत्येक पॅटर्नचं एक स्वतःचं एक महत्त्व आहे, बरोबर. प्रत्येक पॅटर्न वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल आता मी करतोय फॅक्टरी डिझाईन पॅटर्न, हा इम्प्लिमेंट करू शकतो आपण जावामध्ये, कोर जावाचं आपण लक्षात घेतोय, बरोबर. आता मी स्प्रिंगचा विचार करतोय का नाही. आता समजा स्प्रिंग फ्रेमवर्क तुम्ही यूज करत नाही, तर दोन्ही विषय बघू, युझिंग स्प्रिंग, विदाउट स्प्रिंग. तर युझिंग स्प्रिंग फ्रेमवर्क, जेव्हा जेव्हा मी स्प्रिंग बोलतो तेव्हा तेव्हा ऑटोमॅटिक त्याच्या स्प्रिंग बूट पण आलंच. तर स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट हे वेगळं नाहीये, बरोबर. तर युझिंग स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूट तुम्ही काय करणार ते पण बघू. तर लेट्स से मला मॅन्युअली करायचं आहे विदाउट स्प्रिंग, म्हणजे फ्रेमवर्क माझ्याकडे नाहीये, मी काय करणार, मग मी काय करू शकतो, तर फॅक्टरी डिझाईन पॅटर्न जो तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो, बरोबर, कसा इम्प्लिमेंट करायचा. तर त्याच्यामध्ये फॅक्टरी डिझाईन पॅटर्न इम्प्लिमेंट कशासाठी करतो आपण. फॉर एक्झाम्पल फॅक्टरीमध्ये असतं काय, फॉर एक्झाम्पल लेट्स से टायरची फॅक्टरी आहे माझी, टायर बनवतोय, कार आहे, कारला टायर लागतात, बरोबर. तर दोन वेगवेगळ्या फॅक्टरी आहेत. एक फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये मी काय करतोय, म्हणजे फॅक्टरी बनवली आणि त्याच्यामध्ये एकामधून सिएट कंपनीचे टायर येत आहेत, बरोबर, आणि एकामधून MRF कंपनीचे टायर येतात. तर मला जे टायर पाहिजे ते मी मागणार, ते टायर मला मिळणार. आता कसं बघ, तर त्यामध्ये करायला काय लागतं, पहिल्यांदा इंटरफेस बनवावा लागतो तुम्हाला टायर, त्याच्यामध्ये मेथड्स लिहायच्या. एक मेथड लिहिली मी फक्त, मला काही डिटेलमध्ये समजायचं नाही, तर मला फक्त सांगायचं फॅक्टरी डिझाईन पॅटर्न कसं आपण अचीव करतो तो, काय विदाउट स्प्रिंग कसं करू शकतो हे सांगता येईल. काय डिपेंडन्सी इंजिन किंवा फॅक्टरी डिझाईन पॅटर्नचं काय महत्त्व होतं, कशासाठी. तर बघा रन टाईममध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट बनतात, पब्लिक क्लास. तर ह्या इंटरफेसचे जेवढे काय या टायरचे कंपन्या आहेत तेवढे तुम्ही काय बनवणार, क्लासेस बनवणार. फॉर एक्झाम्पल आता मला काय माहिती आहे बाबा, मला 2 प्रकारचे लागणार आहेत, ठीक आहे. तर इथे काय करणार मी, MRF आणि सिएट टायर 2 क्लासेस बनवले जे की याला एक्सटेंड करतायत. हा पण याला एक्सटेंड करतोय आणि हा पण याला. आणि तुम्हाला माहिती आहे एक्सटेंड केलं की काय करावं लागतं, इथली मेथड ओव्हरराईड करावं लागते, म्हणजे तिचं इम्प्लिमेंटेशन इथे लिहायला लागतं क्लासमध्ये. मग तिथं ओव्हरराईड अनोटेशन वगैरे आहे जे तुम्हाला सांगतं की बाबा हे ओव्हरराईड केलेले मेथड आहे, म्हणजे ओव्हरराईड हे तुम्ही नाव वगैरे चेंज करू शकत नाही, ठीक आहे. हे मेथडचं नाव सेम पाहिजे, ठीक आहे. रिटर्न टाइम पण याच्यामध्ये फक्त एक सिंपल लाईन मी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये मला काही लॉजिक नाही लिहायचं, बरोबर. MRF टायर रोटेटिंग, सेम इथंच मी काय केलं, सिएट टायर रोटेटिंग, बरोबर. एक इंटरफेस बनवला, त्याचे 2 इम्प्लिमेंटेशन क्लासेस बनवले. ओके, इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनवू शकतो का, नाही, तर मी या क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकतो MRF आणि सिएटचं, ठीक. आता हे फक्त एवढं मी हे बनवून ठेवले, अजून काम झालेलं का, पूर्ण नाही. मग एक फॅक्टरी क्लास बनवणार मी, टायर फॅक्टरी. त्याच्यामध्ये एक स्टॅटिक मेथड लिहिणार मी, त्याचा रिटर्न टाईप असणार टायर, जो की मेन इंटरफेस आहे, बरोबर. आणि त्याचं एक मेथडचं नाव दिलं क्रिएट टायर, कारण ऑफकोर्स मला यातनं टायरचे ऑब्जेक्ट बाहेर काढायचे. तर त्याच्यामध्ये एक ॲक्सेप्ट करणार मी पॅरामीटर, बरोबर. त्याच्यामध्ये मी ॲक्सेप्ट करणार काय, पॅरामीटर. आणि ह्या पॅरामीटरमध्ये फॉर एक्झाम्पल लेट्स से मी मेथड कॉल करताना MRF पास केले, तर इथं MRFची कंडिशन पास होणार आणि याच्यामधले मला MRF टायरचा ऑब्जेक्ट भेटणार. ही मेथड मी कुठून कॉल करतो, कुठेही जिथे मला ऑब्जेक्टची गरज आहे तिथून कॉल करणार, ॲप्लिकेशनमध्ये कुठूनही करू शकतो, ते पण मी दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक माझा क्लास आहे, क्लास किंवा याला नाव देऊया मेन,
ज्याच्यामध्ये मला काय करायचंय पाहिजे मला ऑब्जेक्ट. ठीक आहे. पब्लिक याच्यामध्ये मी देतो गेट किंवा काही नाव देऊ शकतो मी याच्यामध्ये. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हेच लिहूया. आता मेथडच्या नावामध्ये जाऊ नका, मला फक्त इथं काही असू शकतं. बरोबर. याच्यामध्ये मी काय करणार, मला काय पाहिजे आता पहिल्यांदा टायर फॅक्टरीचा क्लास बनवणार, सॉरी ऑब्जेक्ट बनवणार टायर फॅक्टरी. बरोबर. फॅक्टरी इज इक्वल टू न्यू टायर फॅक्टरी. बरोबर. याचा ऑब्जेक्ट बनवला आणि या फॅक्टरी याचा व्हेरिएबलचा वापर करून मी काय करणार आता फॅक्टरी डॉट त्याच्यातली मेथड आहे ना, किंवा हा तुम्हाला बनवायची गरज आहे का, नाही गरज, कारण मी स्टॅटिक मेथड बनवली ना, मी डायरेक्ट क्लासचा वापर करून पण स्टॅटिक मेथडला कॉल करू शकतो. सो मी काय केलं इथं टायर फॅक्टरी डॉट क्रिएट टायर आणि त्याच्या टायरच्या मी इथं पास करायचं ना मला काहीतरी आर्ग्युमेंट, तिथं पास केलं मी सीएट किंवा MRF आणि इथून जो ऑब्जेक्ट मिळेल तो ऑफकोर्स काय असणार आहे माझा टायर टाईपचा ऑब्जेक्ट असणार आहे, कारण काय याचा रिटर्न टाईप टायर आहे. बरोबर. म्हणजे इथून मला सीएट, इथून माझी ही मेथड कॉल झाली, इथे गेला मेथड कॉल, याच्यामध्ये सीएट आलं. बरोबर. ही MRF इक्वल टू सीएट झालं का, फेल झालं. या याच्यात गेलं सीएट इक्वल इग्नोर केस म्हणजे काय, स्मॉलमध्ये कॅपिटलमध्ये कसंही असलं तरी ते मॅच होणार. म्हणजे हे झालं आणि मला सीएट टायरचा क्लासचा ऑब्जेक्ट मिळाला रिटर्नमध्ये. आणि सीएट टायर का, सीएट टायर ॲज अ टायर, इथं रिटर्न टाईप भले MRF टायर रिटर्न करो सीएट टायर रिटर्न करो तरी पण तो टायर याला कॅच करू शकतो का, कारण टायर हा पॅरेंट आहे. कशाचा, या दोघांचा पॅरेंट आहे ना, या दोघांच्या ऑब्जेक्टला तो रेफर करू शकतो. म्हणून मी इथं सिंपल टायर लिहिलेले. बरोबर. तर इथून सीएट टायर रेटिंग आणि याच्यामध्ये मला काय भेटलं, या टायरमध्ये कोणाचा ऑब्जेक्ट भेटला मला सीएट टायरचा ऑब्जेक्ट. इथे मी जर MRF पास केलं असतं तर MRF टायरचा ऑब्जेक्ट भेटला असता. बरोबर. तर अशा रीतीने एक चांगल्या लेवलपर्यंत लूज कपलिंग म्हणा किंवा काय म्हणतात त्याला फॅक्टरी डिझाईन पॅटर्न आपण अचीव केलं आहे, ज्याच्यामध्ये मला मी पास केलं एक स्ट्रिंग की मला ते काय मिळणार त्या टाईपचं ऑब्जेक्ट मिळणार. म्हणजे काही प्रमाणात आपण ते अचीव केलं की मला उद्या जाऊन मला याच्यात काहीच कोड चेंज याच्यामध्ये काहीच चेंज करायची नाही, माझा इंटरफेस तसाच राहणार आहे, माझं हे सगळं तसंच राहणार आहे. फक्त मला उद्या जर मला टायरचं कंपनीचं नाव चेंज करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सीएट नाही आहे, मला आता मिशेलिन टायर्स पाहिजे, तर मला कोड चेंज करावा लागेल. कुठे कुठे कोड चेंज करावं लागेल, पहिली गोष्ट मला इथं कोड चेंज करावं लागेल. बरोबर. दुसरी गोष्ट मला इथे माझ्यात ते कॉन्फिगरेशन नाही, इथे पण चेंज करावं लागेल, कारण इथं मिशेलिन टायर मला ॲड करावं लागेल, अजून एक मेथड ॲड करावं लागेल किंवा ही डिलीट करून त्याच्या जागी मिशेलिन करावं, कारण हे स्टॅटिक आहे ना. बरोबर. हे त्याचं लिमिटेशन आहे. आणि ह्या भाग तो छोट्या लाईनचा कोड लिहिला आहे. अज्यूम तुमचा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टमध्ये लाखो लाईनचे लाखो फाईल्सचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठे जाऊन शोधणार आणि कुठे चेंज करणार, हे कधीही तुम्हाला काहीही चेंज करताना हे कधीही काय झालं पाहिजे एक्सटर्नली इंजेक्ट करता आलं पाहिजे. बरं. त्यामुळे हा प्रयत्न चांगला आहे, बट इट इज नॉट फुल प्रूफ आणि हे नॉट पॉसिबल किंवा हे तुम्हाला मेस क्रिएट होते याचे. त्यामुळे आपण काय करतो छोट्या प्रोजेक्टमध्ये मोनोलिथिक प्रोजेक्ट आहे किंवा छोटा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मेंटेन होऊ शकतं, बट मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला, आणि हे तुम्ही म्हणजे प्रोजेक्टमध्ये आता मी एवढ्या प्रोजेक्टवर काम करतो बट हे कधीच यूज नाही करत, कारण आपल्याकडे काय सबसे अपना अच्छा दोस्त आहे स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. तर हे सगळं बघा फक्त एका लाईनमध्ये होतं, स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये फक्त एवढं लिहायला लागतं तुम्हाला. ऑफकोर्स याचे इम्प्लिमेंटेशन क्लासेस असतील, जर मॅन्युअल क्लास आहे म्हटल्यानंतर तुमचा इम्प्लिमेंटेशन क्लासेस वगैरे असतील, तुमचा इंटरफेस असेल, सगळं असेल, पण तुम्हाला तो फॅक्टरी क्लास द्यायची गरज नाही, कारण जो बिन अवेलेबल आहे तुमच्या याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये
तो ऑटोमॅटिक बिन क्रिएट होणार आणि तो अवेलेबल असणार. आणि मल्टिपल असतील तर त्याचंही कॉन्फिगरेशन ऑफकोर्स त्याला तुम्हाला डिपेंडन्सीज थोडंफार कॉन्फिगरेशन वन टाइम करावं लागेल. पण उद्या जाऊन जर बीन चेंज झाला तर तुम्हाला कोडमध्ये एकही लाईन चेंज करायची गरज नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ स्प्रिंग फ्रेमवर्क. हे कसं करणार आहे आपण बघणार आहे. बट मला आता फक्त सांगायचं होतं की इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल काय असतं आणि डिपेंडन्सी इंजेक्शन त्याचे ॲडव्हान्टेजेस एकदा बघून घेऊया आपण. ॲडव्हान्टेज ऑफ आयओसी अँड डिपेंडन्सी इंजेक्शन ऑफकोर्स लूज कपलिंग, म्हणजे तुमचा कोड आणि बाहेरून डिपेंडन्सी याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. डिपेंडन्सीज लूज दोन्ही सेपरेट झालं. मिनिमल अमाऊंट ऑफ कोड, खूप कमी कोड झाला आहे आपण बरोबर. ते फॅक्टरी वगैरे लिहायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी चेंज करायची गरज नाही. फक्त ऑटो वायर हे करायचं आहे. एका लाईनमध्ये तुमचं काम होऊन जातं. ऑटो वायर एक अनोटेशन आहे. इझी सिस्टीम मेंटेनन्स, सिस्टीम तुम्हाला इझिली मेंटेन करता येते. पॅरलल डेव्हलपमेंट, उद्या जाऊन जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल माझा टायरचा क्लास रेडी नाही आहे किंवा टायरची डेव्हलपमेंट रेडी नाही आहे तर तुम्ही इझी मॉक करू शकता ऑब्जेक्ट, म्हणजे डेमो ऑब्जेक्ट सॅम्पल ऑब्जेक्ट्स घेऊन ते तुमचं एका डेव्हलपरचं सपोज याच्यावर डिपेंडन्सी राहत नाही बरोबर. आणि रिप्लेसिंग मॉड्यूल्स हॅज इझी युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग ऑफकोर्स इझी होते कारण तुम्ही ऑब्जेक्ट्स मॉक करू शकता. ठीक आहे. जे युनिट मॉकेट हे फ्रेमवर्क बघणार आहे आपण. रिप्लेसिंग मॉड्यूल्स हॅज नो साईड इफेक्ट्स ऑन अदर मॉड्यूल्स बरोबर. एखादं मॉड्यूल जर रिप्लेस उद्या जाऊन जर मी जसं आपण एक्झाम्पल केलं स्वेट टायरच्या जागी मी MRF केलं किंवा तिसरं टायर मिशेलिन टायर्स रिप्लेस केलं तर काही कुठल्याही मॉडेलवर कोणाला कळणारही नाही कारण मी मेन इंटरफेस तिथं ऑटोवायर केलेलं आहे. लक्षात ठेवा इथं काय ऑटोवायर केलेलं आहे मी इंटरफेसचा टायर ऑब्जेक्ट. या टायरला माहिती नाही आहे कंपाईल टाईमला की माझ्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट येणार आहे रन टाईमला बरोबर. दॅट इज द ब्युटी. ठीक आहे. सो उद्या जाऊन मी एक क्लास चेंज केला तर काही कोडमध्ये चेंजेस होणार म्हणजे ऑब्जेक्ट चेंज केल्यानंतर होणार नाहीत. आता याचं एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक कॉमन एक्झाम्पल जे तुम्ही रिलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल एक दोन डेव्हलपर आहेत. एक काय करतोय डेस्कटॉप मशीनवरती कोडिंग करतोय जॉब करतोय आणि एक लॅपटॉपवर करतोय. तर बघा डेस्कटॉपवर केलं की तिथे डिपेंडन्सी लूज कपलिंगचा अर्थ काय याच्यामध्ये तिथे टाईट कपलिंग झाली कारण त्याला त्याच टेबलवर बसवावं लागणार आहे तिथंच बसवावं लागणार त्याच चेअरवर बसावं लागणार आहे कारण डेस्कटॉप म्हणजे काय खाली CPU वरती मॉनिटर हलवू शकत नाही इझिली इकडे तिकडे जाऊ शकत नाही म्हणजे टाईट कपलिंग झाली. जे आपल्या याच्यात झालं आधीच्या सीनमध्ये विदाउट स्प्रिंग फ्रेमवर्क टाईट कपलिंग तशी होणार. पण जर लॅपटॉप असेल तर काय तो लॅपटॉप कुठेही घेऊन जाऊ शकतो टेबलवर खाली झोपून बेडवर कुठेही काम करू शकतो. लूज कपलिंग आहे डझंट म्हणजे डिपेंड नाही आहे कुठे बसायचं कारण लॅपटॉप कॅन बी इझिली इधर उधर हम लेके जा सकते हैं आपण घेऊन जाऊ शकतो. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ लूज कपलिंग टाईट कपलिंग. तर स्प्रिंग फ्रेमवर्क हे कोअर आहे आणि इंटरव्ह्यूला 100% इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल डिपेंडन्सी इंजेक्शन फॅक्टरी डिझाईन पॅटर्न काय असतो विचारलं जाणारच जर तुम्ही स्प्रिंग बूट याच्यावरती जावा डेव्हलपर इंटरव्ह्यू देत असाल तर. ठीक आहे.